राज्यभरातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। होय शेतकरी बांधवांनो, तुमच्या बँक खात्यात आता पूर्ण पैसे जमा होणार आहेत। बघा, आता तुम्ही रोज अशा बातम्या ऐकतच असाल की या योजनेचे पैसे जमा, त्या योजनेचे पैसे जमा, पण पैसे तर काय शेतकरी बांधवांच्या खात्यावरती अकाउंटवरती दिसत नव्हते, पैसे आलेले काय दिसत नव्हते। पण बघा, आता तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे। आता तुमच्या बँक खात्यात किती योजनांचे पैसे येणार आहेत तर बघा, 4 योजनांचे पैसे आता तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत। आणि त्यातली त्यात सर्वात मोठी आनंदाची बातमी ही सर्व शेतकरी बांधवांसाठी समोर आलेली आहे। एकदम अशी व्यवस्थितपणे आता आपण अपडेट पाहत आहोत। त्यासाठी फक्त आता तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला देखील समजेल की आपल्या जिल्ह्यात नेमकी पैसे वाटप कधी होणार, आज पैसे येणार की उद्या पैसे येणार, सर्व काही तुम्हाला व्यवस्थितपणे समजणार आहे। कारण सरकार काय आता एक योजनेचे पैसे देत नसून 2 ते 3 योजनांचे पूर्ण पैसे आता तुम्हाला देणार आहे। त्यातली त्यात अजून एक सरकारच्या माध्यमातून आनंदाची दिलासा देणारी बातमी समोर आलेली असून सर्वात मोठी घोषणा म्हणजेच की केंद्र सरकारकडून झालेली आहे। केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे टाकण्यासाठी आता मंजुरी दिलेली आहे आणि हे पैसे आता डीबीटीच्या माध्यमातून पूर्णपणे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत। तर चला आता सविस्तरपणे आपण पूर्ण अपडेट पाहूया। त्यापूर्वी चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की सेट करा। तर चला आता पाहूया सविस्तरपणे अपडेट। बघा, शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी अखेर समोर आली। होय शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता सरकारच्या माध्यमातून आलेल्या माहितीनुसार सर्वात मोठा निर्णय आता शेतकरी बांधवांनो 3 मोठ्या अपडेट आता समोर आलेल्या असून त्यातील चौथी वेगळी बातमी आहे आणि ती सध्या लवकर तुमच्या बँक खात्यावरती पैसे येणाऱ्या 3 बातम्या आहेत। त्या 3 बातम्या आपण सविस्तरपणे लवकर पाहणार आहोत। त्यानंतर चौथी पण बातमी खूप महत्त्वाची आहे, ती पण आपण पुढे बघणारच आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि ह्या सर्व बातम्या शेतकरी बांधवांसाठीच आहेत। शेतकरी बांधवांसाठीच राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आलेले आहेत। बघा, आता शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे जमा होणार आहेत। होय, आता काळजी करण्याची गरज नाहीये, सरकारने आता ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे। यामुळे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्ण पैशांचं वितरण केलं जाईल। एकनाथ शिंदे यांनी तर बच्चू कडूंना कॉल केला होता। त्या ठिकाणी एकनाथ शिंदे म्हटले की बच्चू कडूंनी जे आंदोलन केलं होतं, आम्ही त्याची दखल घेतली आणि शेतकरी बांधवांना कर्जमाफींचा लवकरात लवकर निर्णय घेतला, असं राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं। बघा, आता एकनाथ शिंदेंच्या म्हणण्यानुसार शेतकरी बांधवांना जे आहे की कर्जमाफींचा लाभ मिळणार आहे, असं पण शेतकरी बांधवांनो त्यांनी स्पष्ट केलेलंच आहे। पण बघा, आता तुमच्या बँक खात्यात एक नाही तर 4 योजनांचे पैसे येणार असून आता तुम्हाला पीक विम्याचे 17,000 रुपये या ठिकाणी लक्ष देऊन बघा। त्यानंतर तुमच्या बँक खात्यावरती पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा 2,000 रुपयांचा हप्ता, त्यानंतर पीएम किसान योजनेच्या धर्तीवरती आणलेली राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील 2,000 रुपयांचा हप्ता, त्यानंतर शेतकरी बांधवांनो तुम्हाला मिळणार आहे 50,000 रुपयांचं अनुदान। होय, आता हे देखील तुमच्या खात्यावरती 50,000 रुपये जमा होणार आहेत। ही देखील आतापर्यंतची सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे आणि ह्या घोषणा सरकारच्या माध्यमातून पूर्ण करण्यामध्ये आलेल्या आहेत। बघा, आता यातील काही योजनांचे पैसे आता लवकर जमा होणार आहेत आणि काही योजनांचे पैसे 4, 5, 6 दिवसांच्या नंतर जमा होणार आहेत। पण हे पैसे आता पूर्ण तुमच्या बँक खात्यावरती येणार आहेत। तर चला आता नेमकी पैसे वाटप हे कसं होत आहे, सर्वात अगोदर कोणत्या 13 जिल्ह्यांमध्ये हे वाटप सुरू झालेलं आहे, आता त्या जिल्ह्यांची तुम्हाला यादी दाखवतो। नेमके कोणत्या 13 जिल्ह्यांमध्ये आता जमा होणार आहेत हे पैसे। जर शेतकरी बांधवांनो यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं पण नाव आलेलं असेल तर तुमच्या जिल्ह्यात तुमच्या खात्यावरती पूर्ण पैसे जमा होतील। बघा, आता सरकारने नेमके सर्वात अगोदर कोणते जिल्हे निवडले आहेत, कोणत्या जिल्ह्यात आता सरकार सर्वात आधी वाटप सुरू करत आहे, अशा जिल्ह्यांची नावं पण आता शेतकरी बांधवांनो जाहीर झालेली आहेत। तर चला आता त्या जिल्ह्यांची नावे मी तुम्हाला सांगतो। जर त्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर आता तुम्हाला डायरेक्ट म्हणजेच की 17,000 रुपयांचा पीक विमा, त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा हप्ता तर मिळणारच आहे तो 2,000 रुपयांचा आणि पीएम किसान 2,000 आणि अनुदान तर आता हे फिक्स आता 50,000 रुपयांचं तुमच्या देखील बँक खात्यावरती जमा केलं जाणार आहे। तर चला आता सर्व काय माहिती आणि कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहेत त्या जिल्ह्यांची यादी पण दाखवतो। बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी आता ही आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी पण आपण म्हणू शकतो।
बघा आता सगळ्या शेतकरी बांधवांना माहित आहे की सरकारने कर्जमाफीचा देखील निर्णय घेतलेला आहे। आता सरकारने PM किसान योजनेचे 2000 रुपये केंद्र सरकारकडून हे जाहीर झालेले आहेत। त्यानंतर राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये, पीक विमा 17000 रुपये आता याचा निर्णय फिक्सपणे जाहीर झालेला आहे। या 13 जिल्ह्यांमध्ये शेतकरी बांधवांना सर्वात अगोदर पैसे वाटप केले जाणार असून 13 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना सर्वात अगोदर दिलासा मिळणार आहे। तुम्ही म्हणाल 13 जिल्ह्यातच फक्त पैसे वाटप का, तर तसं नाही, पैसे बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मिळणार आहेत, परंतु लवकर फक्त या 13 जिल्ह्यांमध्ये वितरित केले जाणार आहेत। लवकर कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत त्या जिल्ह्यांची यादी दाखवत आहे। यादीमध्ये जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर डायरेक्ट तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। पण शेतकरी बांधवांनो, तुम्हाला एक गोष्ट नक्की लक्षात घ्यायची आहे। होय, आता लवकरात लवकर ही महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणं गरजेचं असून सर्वात आधी सरकारने सांगितलेली तुम्हाला 2 कामे पण पूर्ण करायची आहेत। बघा, सरकारच्या माध्यमातून नवीन नियम अटी लावण्यामध्ये आलेल्या असून ही 2 कामे जर का तुम्ही केली नाहीत तर तुमच्या बँक खात्यात पैसे लवकर जमा होणार नाहीत। मग तुमच्यावरती आहे, तुम्हाला कामे करून लवकरात लवकर पैसे तुमच्या बँक खात्यावरती जमा करायचे आहेत का तुम्हाला उशिरात पैसे पाहिजे आहेत। त्यामुळे आता तुम्हाला ही 2 कामे लवकरात लवकर पूर्ण करायची आहेत, जेणेकरून तुमच्या खात्यावरती देखील लवकरात लवकर रक्कम जमा केली जाईल। बघा, एकंदरीत जर आता विचार केला तर लवकरात लवकर तुम्हाला ही 2 कामे पूर्ण करावी लागतील। जर तुम्ही ही 2 कामे लवकर केली तर तुमच्या बँक खात्यात DBT च्या अंतर्गत पैसे येतील आणि सर्व पूर्ण योजनांचे पैसे सरकारच्या माध्यमातून तुमच्या देखील खात्यावरती जमा होतील। पण तुम्ही जर का ही 2 कामे केली नाहीत तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा लवकरात लवकर होणार नाही। त्याकरिता ही 2 कामे सुद्धा लवकरात लवकर पूर्ण करायची आहेत। त्यापूर्वी आता आपण पाहणार आहोत की नेमकी सर्वात अगोदर कोणत्या 13 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप केले जाणार आहेत। तर आता चला जिल्ह्यांची यादी सविस्तरपणे जाणून घेऊया। तुमच्या जिल्ह्याचा नंबर आलेला आहे की नाही हे देखील शेतकरी बांधवांनो पाहून जा। 2 मिनिटाचा व्हिडिओ असणार आहे। तर आता चला पाहूया जिल्ह्यांची यादी। तर आता बघा, नंबर 1 वरती अकोला जिल्ह्याचं नाव आलेलं आहे। अकोला जिल्हा आता सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आलेला आहे। आता अकोला जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल, तुम्ही पण आता PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, त्याचबरोबर तुम्हाला पीक विम्याची देखील प्रतीक्षा असेल, त्याचबरोबर तुम्हाला अनुदान देखील मिळणार आहे। त्याकरिता आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। तुम्हाला अकोलामधील जर शेतकरी असाल, अकोलामध्ये कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल तर आता पूर्णपणे तुम्हाला देखील रक्कम जमा केली जाणार आहे। त्यानंतर नंबर 2 वरती आहे अमरावती मधील शेतकरी असाल तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। त्यानंतर नंबर 3 वरती आहे छत्रपती संभाजीनगर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। त्यानंतर धाराशिव मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। धाराशिव मधील सुद्धा जिल्ह्यांच्या शेतकरी बांधवांच्या जिल्ह्यांचं नाव आलेलं आहे, धाराशिव मधील जिल्ह्याचं नाव आलेलं आहे। त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्याचं सुद्धा नाव आलेलं आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता रक्कम दिली जाणार आहे। त्यानंतर गडचिरोली मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना ही रक्कम दिली जाणार आहे। त्यानंतर अहमदनगर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। अहमदनगर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना ही रक्कम दिली जाणार आहे। त्यानंतर गोंदिया मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। गोंदिया जिल्ह्याचं सुद्धा आता या यादीमध्ये नाव आलेलं आहे। त्यानंतर चंद्रपूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांचा आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। चंद्रपूर जिल्ह्याचं सुद्धा या यादीमध्ये नाव आलेलं आहे। त्यानंतर जळगाव जालना मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता रक्कम जमा केली जाणार आहे। त्यानंतर ठाणे आणि धुळे हे होते 13 जिल्हे शेतकरी बांधवांनो। ठाणे आणि धुळे मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना रक्कम जमा केली जाणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।